पोतेवस्तीत पोलिसांचा धाडसी शिरकाव. फरार कृष्णसिंग बावरी जेरबंद. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम यांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले. येरवडा येथील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोतेवस्ती भागात राहणारा कृष्णसिंग बावरी याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी धाडसी कारवाई करत अटक केली. बावरी हा यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अक्षय शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी माहितीची खातरजमा केली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम यांनी स्वतः पोलीस कर्मचाऱ्यासह पोतेवस्ती परिसरात प्रवेश घेतला. आरोपी घरात लपून बसल्याची माहिती मिळताच त्यांनी थेट घरावर धाड टाकली. कारवाई दरम्यान कृष्णसिंग बावरी याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून 7 तलवारी जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरो चीफ मुन्ना मुजावर यांचा विशेष रिपोर्ट. सर काय सांगणार सर, 7 तलवारी आपण जप्त केलेले आहे. 9/6/2026 रोजी संध्याकाळच्या दरम्यान पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई क्रमांक 1702 जे अक्षय शिंदे आहेत त्यांना माहिती मिळाली की जो आरोपी जो आहे रेकॉर्डवरचा, ज्याच्यावर 11-12 गुन्हे आहेत, भुऱ्या उर्फ कृष्णसिंग हा पोतेवस्तीमध्ये तलवार घेऊन फिरत आहे. सदरची माहिती मिळताच त्या ठिकाणी TV स्टाफ पाठवलेला आहे. त्याला ताब्यात घेतला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कशी चौकशी केली असता आम्हाला असं समजलं की त्याचे जे नातेवाईक आहेत मक्खन सिंग आणि कृष्णसिंग मक्खन सिंग आणि कृष्णसिंग जे आहेत त्यांच्या घरात पण काही तलवारचा साठा आहे. ताबडतोब मी आमचे जे क्राईमचे उमेश गीते साहेब आहेत, API लिगाड साहेब, नंदनवाड साहेब आहेत, त्याच्यानंतर जो आमचा जो DBचा स्टाफ आहे, राहुल परदेशी असतील, भीमा कांबळे असतील, अमोल गायकवाड आहेत, बरेच लोक आहेत जे आम्ही त्या ठिकाणी ताबडतोब आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी आत गेले असता आम्हाला थोडाफार त्या ठिकाणी प्रतिकार पण झाला, पण कोणत्याही प्रतिकारांनी दबावाला बळी न पडता आम्ही आतमध्ये गेलो आणि दोन्ही घरातून आम्ही पंचनामा करून एकूण 7 तलवारी आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत. सर काय त्यांच्या घरच्यांनी आरोप केलेला आहे की आपण सोनं घेऊन पळून गेला, असं काय आरोप केला? अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये ज्यांच्या घरातून आम्ही तलवारी जप्त केल्या आहेत ते भारतसिंग बावरी जे आहेत त्यांचं असं मत आहे की आम्ही त्यांचं जबरदस्तीनं कपाट तोडलेलं आहे आणि घरातील दागिने पण घेऊन आलेलो आहे. पण जी कारवाई झालेली आहे ती इन कॅमेरा झालेली आहे, त्याच्यामध्ये तो काय प्रश्न येत नाही. ही जी बावरी गँग आहे तो शेवटचा मोहरा आमच्या हाती लागलेला आहे. संपूर्ण नेस्तानाबूत झालेली आहे बावरी गँग. त्याच्यावरती 11 गुन्हे आहेत आणि याच बावरी गँगकडून आपण याच्या अगोदर 3 पिस्टल 2 महिन्यापूर्वी जप्त केली आहे. सर अजून किती गंभीर गुन्हे आहेत त्याच्यावर? जो भुऱ्यासिंग उर्फ कृष्णसिंग बावरी आहे त्याच्यावरती 11 गंभीर गुन्हे आहेत. बाकीचे जे मक्खन सिंग आहेत, कृष्णसिंग आहेत, भारतसिंग आहेत त्यांच्यावरती प्रत्येकी 7-7, 8-8 गुन्हे दाखल आहेत. याच आरोपितांना 2 वर्षापूर्वी जेव्हा येरवडा पोलीस स्टेशनचा स्टाफ पकडायला गेला होता तेव्हा अक्षरशः इतका गोंधळ घातला होता की तिथल्या अधिकाऱ्यांना हवेमध्ये फायर करायला लागला होता.